गोंदिया जिले के जिला परिषद शालाएं बदहाली के दौर से गुजर रही हैं। एक और जहां 89,000 से अधिक छात्र इन स्कूलों में शिक्षा ग्रहण कर रहे हैं, वहीं दूसरी ओर 655 पद रिक्त होने के कारण स्कूल संचालन पूरी तरह से प्रभावित हो चुका है। जिले में कुल 1034 जिला परिषद शालाएं हैं, जिनमें से कई इमारतें जीर्ण अवस्था में हैं। छात्र जान जोखिम में डालकर इन इमारतों में पढ़ाई कर रहे हैं। सबसे बड़ी चिंता यह है कि इतने बड़े शैक्षणिक तंत्र को फिलहाल प्रभारी शिक्षण अधिकारियों के हवाले चलाया जा रहा है। गोंदिया जिले में 1012 प्राथमिक और उच्च प्राथमिक शालाएं, 22 हाई स्कूल और कनिष्ठ महाविद्यालय संचालित हैं। इन सभी में कुल मिलाकर 89,156 विद्यार्थी शिक्षा प्राप्त कर रहे हैं। लेकिन हालात इतने गंभीर हैं कि 655 शिक्षकीय और गैर शिक्षकीय पद रिक्त हैं। रिक्त पदों में 60 मुख्याध्यापक, 35 पदवीधर शिक्षक और 560 सहायक शिक्षक पद। इसके साथ ही शिक्षण विभाग में भी वरिष्ठ और कनिष्ठ सहायक, लेखाधिकारी और शिक्षण विस्तार अधिकारियों के पद भी खाली पड़े हैं। इन हालातों में सवाल उठता है कि जब न शिक्षक है न व्यवस्थापन, तो भविष्य की नींव कहां से बनेगी? क्या ऐसे में गुणवत्तापूर्ण शिक्षा की उम्मीद करना बेईमानी नहीं है? गोंदिया की यह तस्वीर सिर्फ एक जिले की नहीं है, बल्कि यह सरकारी शिक्षा व्यवस्था की उस नींव को दर्शाती है जो धीरे धीरे कमजोर होती जा रही हैं। मुद्दा आहे 700 शिक्षक जागा रिक्त आहेत। त्यापैकी मी तुम्हाला एकूण एक जागा सांगत आहो। 250 स्वयंसेवक घेतले पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा निधी आणि 15 वाहित्याग अंतर्गत 250। दुसरं 150 कौशल्य विकास अंतर्गत 400 झाले आणि 119 घड्याळ तासिकेनेच जिल्हा परिषद हायस्कूल जी असतात तिथं घड्याळ तासिकेने आम्ही 50 लक्षची जिल्हा परिषदेने तरतूद केली। त्या तरतुदी अंतर्गत घेण्याचा अधिकार तिथं शिक्षक कमी असले तर जिल्हा परिषद हायस्कूलला आहे। त्याप्रमाणे 119 घड्याळ तासिका शिक्षकाचे 19 म्हणजे 550 झाले आणि 550 पैकी नवीन शासन निर्णयाप्रमाणे 120 ते 25 पदवीधर शिक्षक, इतर शिक्षक पकडून 125च्या करीबन अधिकचे शिक्षक आहेत। त्यांना आपल्याला समायोजन करायचे आहे। म्हणजे 600, पावणे 600 आणि 625च्या करीबन अतिरिक्त आहेत। तर त्याला समायोजन करू। शिक्षकाची पटसंख्या म्हटली तर शासकीय यंत्रणेपासून जरी कमी मिळाले, परंतु पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदेने आपल्या माध्यमातून केली आणि आज शिक्षकाचा तुटवडा थोडाफार आहे, नाही असं म्हणता येणार नाही। परंतु शासन दादा भुसे आले आणि दादा भुसे आले असताना जिल्हा परिषदेमध्ये आपण जेव्हा दादा भुसेला निवेदन दिलं शिक्षकाचा, प्रफुल्लभाई साहेबांचा पण पत्र दिला, तेव्हा दादा भुसेंनी हा म्हटलं की आम्ही पहिला फेज केला, दुसरा फेजसाठी आपण मागणी करावी, आपण दुसऱ्या फेजची भरती प्रक्रिया करू आणि तुम्हाला देऊ। तर शासन देतपर्यंत आपण पर्यायी व्यवस्थामधून आपल्या जिल्हा परिषदेमधून केलून कुठेही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता जिल्हा परिषद अहोरात्र काम करत आहे आणि त्याप्रमाणे आर्थिक बळही पुरविण्याचं काम करत आहे। उर्ला सेक्शनच्या बद्दल म्हटलं, वर्गखोल्यांच्या बद्दल म्हटलं, वास्तविक आपल्या शाळा म्हटलं तर 2045, 47, 48 पासून सुरुवात झालेल्या काही शाळा आहेत। काही शाळेचं कन्स्ट्रक्शन 50-60चं आहे, काहीचं 80-90चं आहे। तर वास्तविक पाहिलं तर पुराणा कन्स्ट्रक्शन असल्यामुळे त्या जीर्ण अवस्थेत आहेत, पडक्या अवस्थेत। परंतु नवीन वर्गखोल्या पण बांधकाम केलेले आहेत आणि त्याचा आता आपण पुराण्या दुरुस्त कसा करता येतील याकरिता आपण चारही आमदारांना रोड रस्त्याला थोडासा निधी कमी करून आपण जिल्हा परिषदेच्या शाळांना कसा निधी मिळेल याकरिता आपण विधानसभा निहाय चारही आमदारांना आपण वर्गखोल्यांची यादी दिली, दुरुस्त्यांची यादी दिली। त्याचप्रमाणे आपण प्रफुल्लभाईच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत केंद्रीय मिनिस्टर यांना पण समग्र शिक्षा अभियानाची निधी कशी प्राप्त करता येईल याबाबत पण बोललं। जिल्हाधिकारी महोदयांनी आपण अधिकची निधी बजेट सुधार करताना आपण 31 मार्चच्या आधी आपण शिक्षण विभागाला देऊ आणि शिवसाहेबांनी पण ती भूमिका घेतलेली आहे। अध्यक्ष महोदयांनी पण त्यावर जोर दिलं आणि येणाऱ्या DPC मध्ये जे वाचलेले सर्व विभागाचे खर्चित निधी आपण शिक्षक विभागावर खर्च करू आणि एक चांगली व्यवस्था जिल्ह्यात